या घनदाट जंगलात एक भारी स्पॉट सापडला होता. तोच बघायला आम्ही सूर्योदयाच्या आधी करंडोली गावात येऊन धडकलो. पण इथं आल्यावर कळालं गावकऱ्यांनी मेन रस्ता बंद करून टाकलाय. मग काय, आम्ही पण हट्टीच डोंगर पार करून जायचं ठरवलं. इकडं तिकडं बघितलं तर दगडावर मार्क दिसले. म्हटलं चला याच्याच भरवशावर आणि सुरू केली चढाई. हळूहळू वर पोहोचलो आणि टॉपला गेल्यावर काय नजारा दिसलाय राव. स्पॉट तो समोर होता पण उतरायची वाट गायब झाली. मग काढला आपला ड्रोन आणि सोडला सरळ शोध मोहिमेवर. 10-15 मिनिटं फिरवला आणि शेवटी वाट सापडलीच. मग सुरू केलं उतरायला, पण उतार एवढा तीव्र की पाय घसरत होते. घनदाट झाडी चालू झाली आणि आजूबाजूला जंगली प्राण्यांची आवाज. बस तिथं आम्ही काय केलंय माहिती का, सरळ गणपतीची आरती चालू केली आणि शेवट पोहोचलो डॅम जवळ. अख्खा डोंगर पार करून आल्यावर जो नजारा दिसलाय ना, सगळा थकवा गायब. सगळ्यांनी लगेच फोटोशूट चालू केलं, कारण पुढे भिजायचं होतं ना. कडक उन्हाळ्यात असा थंडावा देणारा स्पॉट भन्नाटच. आमच्यासोबत अजून एक ग्रुप पण आलेला होता. सगळे मिळून मस्त मजा धमाल चालू होती. सोबत आम्ही बेळीचं सामानही आणलं होतं. मग मस्तपैकी भेळ बनवली आणि पाण्याच्या कडेला बसून गप्पा मारत खाल्ली. आणि हो, शेवटी सगळा कचरा उचलून बॅगेत परत टाकला. तुम्ही पण सह्याद्रीत फिरायला गेलात तर अशा सुंदर जागेला नक्की भेट द्या. पण एक लक्षात ठेवा, निसर्ग आपलाय आणि स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी. अशाच भन्नाट ठिकाणांसाठी ट्रॅव्हल स्टोरीज विथ केला नक्की फॉलो करा.